जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते 18 ऑगस्ट शिफ्ट सेकंड्स आहे 2023च्या एक्झामचे. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 पाहूया आपण. 36व्या राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली? तर 2022 मध्ये महाराष्ट्राने 140 पदे जिंकली होती. ठीक आहे. आता यावेळेस खेलो इंडिया युथ गेम झालेला आहे. खेलो इंडिया युथ गेम्स. तर खेलो इंडिया युथ गेम्स कुठे झाला होता 2025चा? तो बिहारमध्ये झाला होता. खेल के रंग बिहार के संग असं त्याचं वाक्य होतं. आणि महाराष्ट्राने 158 पदके जिंकली आहेत. त्याच्यामध्ये 58 जी पदके आहेत महाराष्ट्राने गोल्डवाली जिंकली आहेत. 47 जी आहेत ती महाराष्ट्राने सिल्वरवाली जिंकली आहेत. आणि बाकीची पदे उरली सुरली ती ब्रॉन्झ. ठीक, तर हे एक लक्षात ठेवा. मॉस्कॉट गजसिंग होतं. मॉस्कॉट गजसिंग होतं त्यावेळेसचं खेलो इंडिया युथ गेम 2025चं. ठीक, क्वेश्चन नंबर 2वर जाऊया. 2023 मध्ये कोणत्या राज्यातील पूरप्रवण जिल्ह्यामधील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने 108 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी दिली? तर आसामने दिली होती. ओके, तर बँकेचा प्रश्न आलेलाच आहे, तर बँकबद्दल जरासं जाणून घ्या. 1935 मध्ये RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित झाले. त्याचेच 14 बँकेचे जे विलिनीकरण जे होते ते 1969 मध्ये झाले. परत 1980 मध्ये बाकीचे 6 बँकेचे विलिनीकरण झाले. ओके, असं आपण CAचा होता क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. LM सांघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला? तर 2002 मध्ये सादर केला. काल परवाच तुम्हाला प्रश्न आलेला होता. NRI, PIO, OCI. ठीक आहे, सो यात विचारलं होतं की आणि भारताचे नागरिकत्व असा एक ऑप्शन होता. तर यातले कोण असे आहेत की त्यांना विसा भारताला द्यावा लागतो? तर भारताचे नागरिकत्व तर नव्हते. आणि PIO तर OCI मध्ये मर्ज झाला होता. आणि NRI नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया हा जो आहे त्याला भारताचा विसा लागतो असा काही उत्तर होतं त्याचं. सो बघा इथे तेच दिलेलं आहे की OCI जे आहे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया जे आहे ते कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? 2002 मध्ये. आणि सादर करण्यात तर 2002 मध्ये, पण स्थापन करण्यात केव्हा स्थापित झाली होती? 2000 मध्ये. ठीक आहे, 1955 तर 1985 संबंधच नाही आहे. 2000 काय 16 का 15 मध्ये, यार मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. 2016 का 15 मध्येच PIO जे आहे ते OCI सोबत विलीन झाला होता, मर्ज झाला होता. ओके, आय थिंक सो 2015च असो. तर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं त्याचं हे आहे, काय म्हणतात, फुल फॉर्म आहे PIOचा. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ठीक आहे, हा 2015 मध्ये विलीन झाला, मर्ज झाला OCI सोबत. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद संसदेला सशस्त्र बल, काय बोलत आहेस यार, काय तुझे शब्द, एक सेकंड दिसत. खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे?
तर अधिकार आहे अनुच्छेद 33. अनुच्छेद 33. ठीक आहे, आर्टिकल नंबर 33. जर तुम्हाला माहीत नसेल तर आर्टिकल 4 जे आहेत तर ते इंडिया इज द युनियन ऑफ द स्टेट. इंडिया इज युनियन ऑफ द स्टेट यावर आहे. आर्टिकल 1 ते 4. सिटिझनशिप जे आहे ते आहे 5 ते 11. ठीक आहे, सिटिझनशिप. 12 ते 35 मध्ये FR आहेत, फंडामेंटल राईट्स. ओके, आता हे फंडामेंटल राईट्समध्ये येतात सगळे ऑप्शन. तर यात विचारलेलं आहे की संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल, सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारावर हा कलम विचारलेला आहे तुम्हाला. तर 19चा जर घ्यायचा झाला तर याचा संबंधित येत नाही. कलम 19 काय सांगतो की स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे राईट टू इंडिपेंडन्स असं. ठीक, स्वातंत्र्य, राईट टू इंडिपेंडंट. मी तुम्हाला सामरू सांगितलेलं आहे. ट्रिक सामरोवाली, SAAMRO म्हणजे काय? अरे तुम्हाला प्रश्न दिसत आहे ना? एक सेकंड थांबा, थोडंसं वर घेते. हां, तर सामरो, SAAMRO. तर S म्हणजे स्पीच, राईट टू स्पीच आहे भारतामध्ये. ए म्हणजे काय? आर्म्ड, म्हणजे एका जागी गोळा होऊ शकता तुम्ही. फक्त काही निर्बंध लागू आहेत या गोष्टीला, आर्म्डच्या गोष्टीला. ए म्हणजे असोसिएशन, कुठे पण आपण आपली संस्था सुरू करू शकतो. एम म्हणजे मूव्ह होऊ शकतो, भारताच्या कुठल्याही ठिकाणी आपण जाऊ शकतो, फिरू शकतो. आर म्हणजे रिसाईड करू शकतो, भारताच्या कुठल्याही ठिकाणी आपण जाऊन राहू शकतो, आपलं घर संसार बस्ता बांधू शकतो. ओ म्हणजे ऑक्युपेशन, भारताच्या कुठल्याही ठिकाणी आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो, एवढं स्वातंत्र्य आहे. तर हे स्वातंत्र्य कुठून मिळालेलं आहे? आर्टिकल नंबर 19. ठीक, आर्टिकल नंबर 34 काय सांगतं? त्या अगोदर 24चा पाहून घेऊ का? 24 पहिले येतो ना. तर 24 सांगतं की बाल कामगार जे असतात ते म्हणजे 14 वर्षाच्या खालील पोरं कामं करायची नाही, त्यांना कुठलीही कामं द्यायचं नाही. चाइल्ड लेबरशी संबंधित आहे, मी अगोदर पण सांगितलेलं आहे या ऑप्शनबद्दल. सो चाइल्ड लेबरशी संबंधित आहे. आर्टिकल नंबर 34 जे आहे ते मार्शल लॉशी संबंधित आहे. मार्शल लॉ म्हणजे मार्शल लॉ लागू असताना काही अधिकारांवर मर्यादा लागू होतात. आता जसं समजा प्रेसिडेंटने मार्शल लॉ लागू केला तर 19 आहे, अनुच्छेद 19 आहे, राईट टू मूव्ह फ्रीली वगैरे जे असते, ऑक्युपेशन वगैरे हे काही काळासाठी थांबू शकतं. ओके, सो झाले आहेत आपले इतके ऑप्शन. मी तुम्हाला सांगत आहे एक आर्टिकल नंबर 1 ते आर्टिकल 51 प्लस आर्टिकल 51A हे सगळे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. तोंड पाठ हे प्रश्नामध्ये येतातच. ठीक आहे, कुठल्याही एक्झाम असो त्यामध्ये येतात हे. कुठली आपली कंबाईनची बोला, तुम्ही TCSची बोला, किंवा बाकीच्या कुठल्याही राज्यसेवा पण. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न 5वा, मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली पर्वतरांगे भोवतालच्या 4 राज्यातील 5 किलोमीटरच्या राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठी एक प्रमुख उपक्रम अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ केला आहे. ठीक आहे, सो हा करंटचा प्रश्न दिसतोय, त्याचं उत्तर आहे टिकली, हरियाणा. सेकंड, टिकली, हरियाणा. तर इथे आता अरवली पर्वतरांगबद्दल आलेलंच आहे, तर थोडं अरवली पर्वतरांगबद्दल आपण जाणून घेऊया. अरवली रेंजेस, तर हे जगातील सर्वात जुनी फोल्ड माउंटेन आहे. वन ऑफ द ओल्डेस्ट फोल्ड माउंटेनमध्ये येते हे. फोल्ड माउंटेन
ठीक आहे. तुम्हाला एक सांगायचं झालं तर ना, इथे एक ऑप्शन कट झाला असता यूपीचा. कारण हे जे फोल्ड माउंटेन आहे ते यूपीत पसरलेलं नाही आहे. ते राजस्थानमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे आणि गुजरातमध्ये एक आहे. ठीक. सो याचा संबंध नव्हता काहीच. या अरवली रेंजेसमध्ये मुळे ना रेगिस्तान थांबलेलं आहे. म्हणजे जर अरवली रेंज नसतं ना, तर रेगिस्तान हे पसरतच गेलं असतं. ठीक आहे. हे एक निसर्ग बंधारा आहे असं आपण म्हणू शकतो. परत इथे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये ना माउंट अबू नावाचं हिल स्टेशन आहे. खूप प्रचंड काय म्हणतात हे प्रसिद्ध आहे. प्रश्न विचारतो माउंट अबू हिल स्टेशन कुठे येतं. ठीक आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. आणि अरवली रेंजेसचं जर हायेस्ट पीक विचारलं, अरवली रेंजेसचं हायेस्ट पीक जे आहे ते आहे गुरु शिखर. गुरु शिखर. ठीक आहे. अजून काय? ओके, एवढं. माउंट अबू झालं, अरवली रेंज गुरु शिखर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो? तर सर्वात जुना भूभाग द्वीपकल्पीय पठार आहे. हिमालय पर्वत हे तर सगळ्यात जगातील सर्वात नवीन पर्वतरांग आहे. कोणती? हिमालय पर्वत. तर जुना तर येतच नाही. उत्तरेकडील मैदाने म्हणायचे झाले तर हिमालयातून आलेला जो गाळ असतो ना पाण्याचा, नदीचा गाळ, तो आहे, तोही नवीनच आहे. समुद्रतटीय मैदाने हे जे आहेत आत्ता आत्ता तयार झालेली आहेत असं म्हणतात. द्वीपकल्पीय जे पठार आहेत ते कोणत्या किती वर्ष झालं तर 3.2 अब्ज वर्ष झाली याला. हे कोणत्या काळात? तर आर्कियन आणि प्री कॅम्ब्रियन असं काहीतरी नाव होतं, त्या काळात हे तयार झाले. ते द्वीपकल्पीय पठार हे खूप जुनं आहे. जेव्हा पण आपण जॉग्रफीचा अभ्यास करतो तेव्हा आपण एक सोबत मॅप ठेवायला पाहिजे, भारताचा प्लस महाराष्ट्राचा सुद्धा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्याअंतर्गत उपलब्ध होण्यायोग्य माहितीचा अधिकार जो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असतो. त्यात काम, कागदपत्रे आणि नोंदी तपासण्या अधिकार देखील समाविष्ट आहे. यात टिपा उतारे घेण्याचा किंवा दस्तऐवज वा अहवाल यांचा प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. तर माहितीचा अधिकार म्हणजे काय? या नावातच आहे, RTI या नावातच आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. सो इथे लॉजिक लागू शकला असता. माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्याअंतर्गत उपलब्ध होण्यायोग्य माहितीचा अधिकार हो, जो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असतो. तर याचं उत्तर आहे बरोबर. याचं पण उत्तर आहे बरोबर. नोंदी, कागदपत्रे माहितीचा अधिकार आहे. हे साधं आहे की नोंदी, कागदपत्रे प्रत्येक दस्तऐवजामध्ये असते. या टिपा उतारे, आता नोंदी कागदपत्रे आहेत तर टिपा उतारे हे एक स्टेटमेंट बनलं असतं, पण त्यांनी याच स्टेटमेंटला तोडून वेगळं वेगळं केलेलं आहे. तर हे तिन्ही बरोबर आहेत आणि तिन्हींनाही टिक करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. माहितीचा या शिफ्टमध्ये कदाचित 3 प्रश्न आलेले आहेत माहितीच्या अधिकारावर. आता नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं, कमांड प्रोटेक्टर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते? तर कमांड वापरली जाते इको नावाची. इथे 2 ऑप्शन आपण इझिली कट करू शकलो असतो, डिजिट आणि व्हेरिएबल्स. डिजिट आणि व्हेरिएबल्समध्ये काय येणार? नंबर येणार, कारण नावातच आहे डिजिट. REM, रेम म्हणजे रिमार्क. सो इथं जर ऑप्शन प्रश्नामध्ये रिमार्क, खालीलपैकी रिमार्क वगैरे काही दिलं असतं ना, तर रेम आला असता. ओके. सो इथे आहे इको. इकोला टिक करून बाजूला व्हायचं आहे. समटाईम्स असे प्रश्न आपण
काय म्हणतात सोडून दिलेले बरे, जर आपण कॉम्प्युटरशी जास्त ज्ञान नसेल तर. ठीक आहे. कशाला उगाच रिस्क घेऊन 10 प्रश्न आपण काय म्हणतो सोडू शकतो. म्हणजे 10 प्रश्न आपल्याला हे करता येत नाहीत. एकतर चुकीचे तर यायला पाहिजेत ते 10 प्रश्न. चुकीचे आले तर घोटाळा आहे. म्हणजे माहिती आहे तुम्हाला खूप कॉम्पिटिशन आहे. चुकीचे तर नकाच येऊ देऊ. ते 10 प्रश्न सोडून द्यायचा प्रयत्न करा. निगेटिव्ह मार्किंग लागून 1-2 मार्कने जाऊ शकतो. रिस्क आहे त्यामुळे सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. 2001 ते 11 या कालावधीत भारताच्या लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर किती होता? तर दर होता 17.64%. जगातील जगात भारत आता पहिल्या नंबरवर आलेला आहे पॉप्युलेशनमध्ये. पहिले चीन होता, तर जगाच्या 17.64% एवढी लोकसंख्या आहे भारताची आत्ताही. ठीक आहे. आत्ताही म्हणजे आता सेन्सस येईल तेव्हा कळेल की किती आहे काय नाही. 2011चा सेन्ससवरती प्रश्न आहेत, तोपर्यंत ना नोकरीला लागून जावा बाई, कारण नंतर प्रॉब्लेम होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरे अँग्लो शीख युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर दुसरे अँग्लो शीख 1848 मध्ये झाले. 1848 मध्ये कोणाचा कार्यकाळ होता? तर डलहौसीचा होता. डलहौसी याच्या काळात हे युद्ध झालेले असावे. ठीक आहे. आणि पहिले अँग्लो शीख वार कधी झाले, अँग्लो शीख युद्ध कधी झाले? तर ते 1844 ते 48च्या दरम्यान. आणि कोण होता तेव्हा? लॉर्ड हार्डिंग. आपल्याला काय करायचं आहे? इंग्रज मराठा युद्ध जे आहे पहिले, दुसरे, तिसरे, हे होमवर्कमध्ये पाठ करून यायचं आहे. ओके. कोणी केले, कोणत्या साली झाले, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा तह झाला, जसं की सालवाईचा तह, हे ते त्या टाईपचं. ठीक आहे. हे तुमचं काय असेल? होमवर्क असेल. तर डलहौसीचं नाव निघालंच आहे, तर डलहौसीबद्दल जरासं जाणून घेऊया. डलहौसीचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. 1848 ते 1856 याच्याच काळात पहिली रेल्वे धावली मुंबई ते ठाणे 1853 मध्ये. 1853 मध्ये. ठीक आहे. 1856 मध्ये विधवा विवाह कायदा आला. तुम्हाला एक ट्रिक देते विधवा विवाह कायद्याचा जरासा. हे बघा, विधवा होते ती स्त्री, आणि ती स्त्री विधवा झाल्यानंतर म्हणते की तुझ्यासारखे मला 56 भेटतील. 1856. तर हे 56, सॉरी बरं का कोणाला राग येत असेल तर, एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा फक्त. कारण जर असं विधवा विवाह आणि सतीप्रथा जी आहे 1828 वाली, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे मी अशी एक ट्रिक बनवून दिली आहे तुम्हाला. टेलिग्राफ लाईन आलेली होती कोलकाता ते आग्रा. कोलकाता ते आग्रा हा प्रश्न येऊन गेलेला आहे कुठल्या तरी एक्झाममध्ये आपल्या. ठीक आहे. त्याच्याच काळात आली होती. आणि PWD पण त्याच्याच काळात आली होती, पब्लिक वर्क डिपार्टमेंट. ठीक आहे. आणि सेकंड अँग्लो शीख वार जो होता त्यांच्याच काळात झाला होता 1848 मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर 1848 नंतर 56 नंतर 1857चा उठाव झाला, आणि त्या काळात कोण होते? लॉर्ड कॅनिंग. ते काय बनले? पहिले व्हॉइस रॉय. असं बोलत गेलं की खूप जास्त निघतं, त्यामुळं इम्पॉर्टंट सांगत आहे, बस लक्षात ठेवा आणि नोट पण करत चला. क्वेश्चन नंबर 11. जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे? ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती, मानवी संकटाने प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसित देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल? तर आरोग्य मैत्री. थोडंसं नैसर्गिक काय आहे, काय ते ट्रिक ब्रिक कशामुळे लक्षात ठेवायचं काय नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केल्यानुसार खालीलपैकी कोणत्या न्यायाधीश हिजाब प्रकरणात निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात 2 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते? तर ते होते न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशु धुलिया.
तुम्हाला हिजाब माहीतच असेल, ते बुरखा वगैरे घालायचं नाही असं काहीतरी सीन झाला होता कर्नाटकामध्ये. तर काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये मुलांनी छेडछाड केली होती, बुरखा काढून टाक वगैरे. ठीक आहे. कॉन्ट्रोवर्सी भरपूर चालली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्या घनता किती आहे? तर भारताची लोकसंख्या होती 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. तर सर्वाधिक घनता असणारा कोणता आहे? तर बिहार आहे. सर्वाधिक पॉप्युलेशन म्हणल्यावर UP येणार, आणि सर्वाधिक घनता म्हणल्यावर काय? बिहार येणार. बिहार आहे. मग बंगाल, WB आहे, वेस्ट बेंगॉल. ठीक आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेश. घनता बरं, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या ठिकाणी. ठीक आहे. घनता आली आहे तर क्षेत्रफळ तर येणारच. तुम्हाला हे माहिती आहे का, घनताचे काय म्हणतात, फॉर्म्युला कसं काढतात? पॉप्युलेशन डेन्सिटी घनता, घनता इज इक्वल टू पॉप्युलेशन बाय एरिया असं. हे मॅथ्ससाठी कामाला येतं. सो महाराष्ट्राचा जे आहे ते क्षेत्रफळ सांगा मला तुम्ही किती आहे? तर क्षेत्रफळ आहे 3,07,713, इफ आय एम नॉट रॉंग, अप्रॉक्स असंच काहीतरी आहे. लोकसंख्या भरपूर भयानक आहे. ती लोकसंख्या आपण 11.24 करोड अशी लक्षात ठेवूया. अजून काय? UP पहिला येतो आणि महाराष्ट्र दुसरा येतो, काय म्हणतात, पॉप्युलेशनमध्ये. हे की नाही? झालं, एवढं इम्पॉर्टंट सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. भारतीय राज्यघटनेत प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत खालीलपैकी कोणतेही येत नाही? तर मालमत्ता खरेदी करणे हे येत नाही. जराशा ऑप्शनकडे लक्ष द्या. सामंजस्य वाढविणे, देशाचे संरक्षण करणे, सार्वभौमत्व रक्षण करणे, हे सिमिलर वाटत आहेत थोडीफार. म्हणजे कर्तव्य काय आहेत आपले, बेसिक कर्तव्य काय आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय आहेत आपले, तर ते आहेत हे सगळे. आणि काय नाही, तर मालमत्ता खरेदी करणे हे नाही. ठीक आहे. तो फंडामेंटल ड्युटीज जे आहे ते कशामध्ये येतं? ते येतं भाग 4मध्ये, मध्ये येतं. ठीक आहे. DPSPच्या नंतर आर्टिकल 51A, त्याच्यामध्ये ABCDEFGHIJK हे सगळे तुम्हाला पाठ करायचे आहेत, 51Aचे A to K पर्यंत. ठीक आहे. तर मी ओरली तुम्हाला सांगेल 51A आर्टिकल A to K मध्ये काय काय येतं. पहिला जे आहे ए जे आहे ते आहे नॅशनल अँथम, असं लक्षात ठेवायचं होतं. अँथम वगैरे. अँथम म्हणजे असंच फ्लॅग आणि राष्ट्रगानाचे जे आहे ते आदर करणे. बी जे आहे बापू के विचार, असं लक्षात ठेवलं होतं मी. बापू के विचार म्हणजे राष्ट्राची एकता, अखंडता, सार्वभौमिकता राखणे, हे सगळे. सी जे आहे ते सोव्हर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी असं होतं. डी जे आहे ते डिफेन्सवर येतं. डिफेन्स, देशसेवा करणे. ठीक आहे. डिफेन्स, देशसेवा. ABCD. ई जे आहे, ईचं काय होतं यार, कायद्याचे पालन करणे असं होतं. ठीक आहे. कायद्याचे पालन करणे. एफ म्हणजे काय म्हणतात, हेरिटेज. हेरिटेज होतं, किंवा भारताची जी संस्कृती किंवा परंपरेचा जो आदर आहे, आदर करणे. ठीक आहे. मी ग्रीनरी लक्षात ठेवलं होतं. ग्रीनरीवरून एन्व्हायरमेंट वगैरे, एन्व्हायरमेंट संरक्षण. ठीक. फॉरेस्ट संरक्षण हे मध्ये येतं, EFG. मध्ये काय येतं तर ह्युमॅनिटी. मध्ये ह्युमॅनिटी वगैरे.
एच आय. आय म्हणजे आय असं काहीतरी होतं, ओव्हरऑल व्ह्यू. एच आय जे म्हणजे जडेजा लक्षात ठेवायचं होतं. आय जे म्हणजे कौशल्य, मेहनती या टाईपचे वृत्ती ठेवणे, जडेजा. आणि के म्हणजे जे आहे, तर के इम्पॉर्टंट आहे कारण आत्ता रिन्यू झालेला आहे तो. जे के आहे ते एज्युकेशन. एज्युकेशनसाठी आहे, मुलांच्या एज्युकेशन. ठीक आहे. 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2002 या काळात हे आलेला आहे, के वाला. 51 एचा के. ठीक. खूप बडबड झाली आहे. यात तुम्हाला दिसलं का काही की मालमत्ता खरेदी करणे, देश सेवा संरक्षण, देशाचे संरक्षण हे ते दिसलं असेल बाकीचे ऑप्शन. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. एक क्वेश्चन घ्यायचं म्हटलं की त्याचं ॲनालायसिस म्हटलं की 5च मिनिट लागतात. ठीक आहे. खालील समाजसुधारकांपैकी कोण चैतन्य गाथा या साहित्य कृतीचे लेखक आहेत? तर ते आहेत पांडुरंग महादेव बापटजी, साहित्य कृतीचे लेखक आहेत. सो यांच्याबद्दल जास्त त्यांचं काही नाही आहे जास्त असं म्हणजे 20व्या शतकात काहीतरी साहित्य वगैरे आहे. क्रांतिसिंग नाना पाटील यांचं घ्यायचं झालं तर भारताचा झेंडा उंच करणारा क्रांतीवीर असं त्यांना म्हणायचे. परत पंजाबराव देशमुख जे होते ते पहिले कृषी मंत्री होते भारताचे. पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री, सॉरी, कृषी मंत्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं. मी कदाचित कालच्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे बुक आहेत त्यांचे. परत वेटिंग फॉर विजा या नावाचे आहेत. वेटिंग फॉर विजा हे जे आहे हे त्यांचंच बुक आहे. परत हू वेअर द शूद्राज हे पण त्यांचंच आहे. ठीक आहे, आंबेडकरांचं. अजून ठीक आहे, एवढे 3 लक्षात ठेवा. या 3वर आले तरी मी नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेन अजून काही. ठीक आहे. लाला लजपत राय यांचं सांगायचं झालं तर हे एक्स्ट्रीमिस्ट होते, जहालवादी होते हे. आणि बालगंगाधर पण जहालवादी होते. यांनी जे आहे यंग इंडिया नावाचं पुस्तक काढलं होतं, यंग इंडिया. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. परत बालगंगाधर टिळक यांचं जर माहिती यायला पाहिजे असेल तर यांनी गीता रहस्य नावाचं पुस्तक काढलं होतं. त्यांचे 2 वृत्तपत्र होते, केसरी आणि मराठा. मी बऱ्याचदा सांगितलं आहे, हे मराठा होतं, इंग्लिशमध्ये केसरी होतं, मराठीमध्ये. ठीक आहे. अजून काय? महात्मा गांधीचं सांगायचं झालं तर त्यांचं हिंद स्वराज नावाचं बुक होतं, हिंद स्वराज. परत ते साऊथ आफ्रिकामध्ये होते, तुम्हाला जर माहीत नसेल तर. त्यांनी सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका हे पण बुक काढलं होतं. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ या नावाचंही पुस्तक त्यांचं होतं. ठीक आहे. ठीक समजे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. इम्पॉर्टंट तर सांगितलेले आहेत मी तुम्हाला. कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात अंधेपणाशी निगडीत आहे? तर जीवनसत्व ए जे आहे ते रात अंधेशी निगडीत आहे. नाईट ब्लाइंडनेस म्हणतो आपण त्याला, नाईट ब्लाइंडनेस. के जे आहे, केचं जरा मी तुम्हाला सांगितलं होतं क्लॉटिंग वगैरे लक्षात ठेवा. सी क्लॉटिंग. ठीक आहे.
ब्लड क्लॉटिंग होतं का यार? विटॅमिन B12 जे आहे ते मेमरी लॉसशी संबंधित होते. विटॅमिन B12, विटॅमिन डी तर प्रत्येकाला माहीतच असेल. ते रिकेट्सशी संबंधित आहे. रिकेट्स. आणि विटॅमिन डी जे आहे ते त्याला सनशाईन विटॅमिन असं पण म्हणतात. विटॅमिन डीमध्ये 2 प्रकार आहेत, D2 आणि D3 म्हणून. D2ला काय म्हणतात माहिती आहे का? डीला काय म्हणतात ते बघा. डीला म्हणतात कॅल्सिफेरॉल, सायंटिफिक नाव कॅल्सिफेरॉल. D2ला म्हणतात एर्गो कॅल्सिफेरॉल, एर्गो कॅल्सिफेरॉल. आणि D3ला काय म्हणतात? कोल कॅल्सिफेरॉल. D3 जे आहे त्याला कोल कॅल्सिफेरॉल असं म्हणतात. बरं, सॉरी फॉर माय रायटिंग. ठीक आहे. तर एवढे. परत तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? असे कॉलम बनवायचे आहेत, 3 कॉलम. त्याच्यामध्ये विटॅमिन, सायंटिफिक नेम आणि त्याचे सिम्पटम जे आहेत ते लिहायचे आहेत. ठीक. विटॅमिन ए जे आहे, विटॅमिन एला आपण काय म्हणतो सायंटिफिक नावामध्ये तर रेटिनॉल म्हणतो. विटॅमिन B1ला थायमिन म्हणतो. विटॅमिन ए जर कमी पडला तर नाईट ब्लाइंडनेस होतो. इथे प्रश्न आहे. विटॅमिन B1 जे कमी पडला, जो थायमिन आहे, तर त्याच्यामुळे बेरी होतो. बीपासून बेरी असं लक्षात ठेवू शकतो. B=B, बेरी. विटॅमिन B2 जे आहे रायबोफ्लेविन असं लक्षात ठेवू शकतो आपण. डिक्रीज इन RBC. विटॅमिन B3 जे आहे ते नियान्सिन. विटॅमिन B3 त्याचं नाव आहे नियान्सिन. ठीक. तर तो जर कमी पडला तर पेलाग्रा होऊ शकतो. ठीक आहे. विटॅमिन B5 अशा टाईपची मी नोट तुम्हाला ना टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईन. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्ही. B5 जे आहे पॅन्टोथेनॉइक ॲसिड म्हणतात त्याला. आणि ह्याचे सिम्पटम काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. विटॅमिन B6 जे आहे तो जर कमी पडला तर पायरिडॉक्सिन या नावाचं सायंटिफिक नेम आहे. तो जर कमी पडला तर ॲनेमिया होऊ शकतो. ठीक. विटॅमिन B7 बायोटीन मध्ये येतात. बायोटीन तुम्हाला माहीत असेल, आपल्या जे हेअर प्रोडक्ट्स वगैरे असतात तर बायोटीन नावाचे किंवा बायोटेक नावाचे काही प्रोडक्ट आपण वापरतो हेअरसाठी. सो हेअर लॉससाठी आहे हे. किंवा ब्रिटल नेल्स जे नखं असतात ते असे इझिली तुटतात, त्या टाईपचं स्किन रॅशेस हे आढळून येतात सिम्पटम्स. ठीक आहे. परत विटॅमिन B9 जे आहे, विटॅमिन B9 हे फॉलिक ॲसिडशी संबंधित आहे. फॉलिक ॲसिड. ठीक. याची सिम्पटमची गरज नाही आहे. विटॅमिन B12 जे आहे ते काय सायनोकोबालामाइन. B12 जे आहे सायनोकोबालामाइन. अचानकच आवाज बदलला. कोबालामाइन. ठीक. हा जर कमी पडला तर मेमरी लॉस होऊ शकते. ठीक आहे. विटॅमिन C जे आहे इम्पॉर्टंट आहे हां. ॲस्कॉर्बिक ॲसिड. C ॲस्कॉर आणि स्कर्वी असं जरासं लक्षात ठेवायचं. स्कर्वी होऊ शकतो. म्हणजे असं जे गम्स आहेत, दातातले गम्स, तिथून ब्लिडिंग होऊ शकते. ठीक. विटॅमिन डीमुळे काय होऊ शकतं तर ॲस्टिओमॅलाशिया म्हणजे हाडाचे आजार होऊ शकतात. आणि रिकेट्स पण. ठीक आहे. रिकेट्स सांगितलं आहे सगळे इम्पॉर्टंट गोष्टी. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2022ला राज्यपालांनी संमती दिली? तर एप्रिल 2022मध्ये. हे रिपीट झालं वाटतं प्रश्न शिफ्टमध्ये. या हा प्रश्न पण होऊन गेला. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात जनमाहिती अधिकाऱ्यांनी नियुक्तीबद्दल उल्लेख आहे? तर ते आहे कलम 5 मध्ये.
कलम 2 काय म्हणतं तर व्याख्या सांगतं माहितीच्या अधिकाराची, कलम 2 जे आहे. कलम 3 जे आहे ते नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे असं सांगतं. कलम 3 नागरिकांना राईट टू इन्फॉर्मेशन टू पीपल, लोकांना. ठीक आहे. 4 जे आहे ते संस्था माहिती सार्वजनिक करण्याची जबाबदार असते. जी संस्था असते किंवा जे सरकार आहे ते माहिती काय म्हणतात सार्वजनिक करण्यास जबाबदार असते. ठीक आहे. पूर्ण 27 यात कलम आहेत, ते कलम आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत तर 1863 मध्ये पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी अलाहाबाद येथे स्थापन केलेली धर्मसभा ही एक हिंदू संघटना होती. सो इथे 1863 नाही येणार, इथे 1867 येणार आणि हे बरोबर आहे आणि हेही बरोबर होतं. पण इथे TCSने ना उत्तर दोन यापैकी एकही नाही दिलेलं आहे, तर त्यांच्याप्रमाणेच चलूया आपण. 1863 हे चूक आहे, 1866. सो हे पूर्णतः बरोबर आहे असं नाही, त्यांनी बरेच असे काम केलेले आहेत, पण तरी याला बरोबर म्हणून चालायचं काम होतं. इट्स ओके, TCSनं दिलेलं आहे तर भाई मानावंच लागेल. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. मेंडलेच्या कार्याचा पुनर्शोध कधी झाला तो कालखंड ओळखा. तर मेंडलेचा कार्याचा पुनर्शोध झाला होता 1900 मध्ये. ठीक आहे, 1900 लक्षात ठेवा, रिपीट होऊ शकतो. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कालच सांगितलं होतं आय थिंक. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झाली होती. आता तर डायरेक्ट डेट विचारू शकतात ते, तर डेट 31 मार्च हे पण लक्षात ठेवा. विचारलेले आहेत त्यांनी डेट. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि प्रार्थना समाज ही 1867 आणि परमहंस 1849 मध्ये. प्रार्थना समाजाचे अध्यक्ष कोण होते तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, आत्माराम भाऊ. ठीक आहे. आणि परमहंस सभेचे दादोबा पांडुरंग. ठीक आहे. प्रार्थना समाजाबद्दल भरपूर विचारतात, सो ते तोंडपाठ असणे गरजेचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2022 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील डॅशच्या कल्याण आणि उन्नतीसाठी नेथन्ना विमा योजना सुरू केली. तर कणाच्या विणकरवाल्यांच्या कल्याण आणि उन्नतीसाठी. करंटचे भरपूर दिसत आहेत आपल्याला या शिफ्टमध्ये प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. विच बायोलॉजिस्ट इज नोन फॉर डेव्हलपिंग द जिनोटाईप फेनोटाईप रिलेशनशिप्स. तर विल्हेम जोनासन यांनी ही रिलेशनशिप सादर केली होती. केव्हा सादर केली होती तर 1909 मध्ये, 1909. ठीक आहे. तर रोझालिंड फ्रँकलिनचं सांगायचं झालं तर त्यांनी DNA संरचना केली होती. DNA रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं, जे की एक्सरे डिफ्रॅक्शन. ठीक आहे, एक्सरे डिफ्रॅक्शन. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगट म्हणजे ब्लड ग्रुप जे आहे, ब्लड ग्रुप ह्याचा शोध लावला होता त्यांनी. कार्ल्याने असं एक लक्षात ठेवू शकतो, कार्ल्याने रक्ताचा शोध लावला. ठीक आहे. फ्रान्सिस कॉलिन्स ह्युमन जिनोम प्रोजेक्ट त्यांनी काय म्हणतात शोध लावला. ठीक आहे. सो ह्यांचा तर जवळजवळ काहीच संबंध नव्हता, ह्याचा थोडासा होता, पण इतकं बी डीप नाही. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बट नॉट द लिस्ट क्वेश्चन. या शिफ्टमध्ये मी फास्ट घेतलं आहे आणि संपवलं आहे लेक्चर जवळपास. क्वेश्चन बघा. अरे यार, क्वेश्चन असं खाली जात आहे, जर असं PDF कमी पडला आहे. 2000 काय म्हणतात, या डॅश यांनी तत्वरंजनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे ठेवले. तर देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वरंजनी सभा स्थापन केली आणि तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे ठेवले.
तर देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथ यांचे वडील होते. तर राजाराम मोहन रॉय यांनी काय काय केले जरासं बघूया. PDF ॲड होत नाही, एक सेकंड. हो गया भाई. तर राजाराम मोहन रॉय जे होते त्यांनी काय काय केलेलं आहे, तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली होती, तर त्यांनी केली होती 1829मध्ये. 1828मध्ये त्यांनी सतीप्रथा बंद करायला लावली विलियम बेंटिंगच्या मार्गाने. ठीक आहे. सतीप्रथा म्हणजे काय होती, तर सतीप्रथा जे आता समजा एक स्त्री आहे, तिचा हजबंड जे आहे ते वारला, तिचा नवरा जो आहे तो ऑफ झाला, तर काय व्हायचं, हे जे आहेत ना स्त्रिया, ते तिच्या चितेवर जाणार, जिवंत स्त्रिया त्याच्या चितेवर जाणार आणि स्वतः सती होणार, म्हणजे जीव जाणार त्यांचा, तेही मरणार. ठीक आहे, त्या टाईपचं होतं. तर हे एवढं मोठं कार्य यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांचे वृत्तपत्र होते संवाद कौमुदी नावाचे. संवाद कौमुदी सगळ्यांना माहीतच असेल. कौमुदी 1821मध्ये आलेलं होतं. हे बंगाली भाषेत होतं. ठीक आहे. मीरत उल अकबर नावाचे पण होतं 1822मध्ये, पर्शियन भाषेमध्ये होतं. मीरत उल अकबर 1822. ठीक आहे. सो असे योगदान आहे त्यांचं. रवींद्रनाथ टागोरजी जे आहेत ते आपले भारताचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी नोबेल प्राइज जिंकला आहे. तर केव्हा जिंकला आहे त्यांनी, 1913मध्ये. साहित्यात कोणतं साहित्य होतं त्यांचं, गीतांजली या साहित्यामध्ये ते जिंकले होते. ठीक आहे. नोबेल प्राइज 6 गोष्टीमध्ये मिळतो. कोणते कोणते ते मला कमेंटमध्ये सांगा. परत नोबेल प्राइज जे आहे हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे जगातला. ठीक आहे. आणि भारताचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता आहे, तर भारतरत्न आहे. परत रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत बनवले त्यांनी. आणि बंगालचे पण राष्ट्रगीत होते त्यांचे एक, आम्ही जे तोमार म्हणणार होते मी आता, अमर सोनार बांगला हे होते. ओके. सो जे राष्ट्रगीत आहे आपले भारताचे, ते जे राष्ट्रगीत संविधानाने केव्हा अडॉप्ट केले, तर एक सेकंड पाणी पिते. तर त्यांनी काय चालू होतं, कॉन्स्टिट्यूशन जे आहे केव्हा अडॉप्ट केलं होतं, तर 24 जानेवारी 1950 मध्ये अडॉप्ट केलं. पण बनवण्यात कधी आलं होतं त्यांनी, 1911मध्ये जनगणमन बनवलं होतं. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जनगणमनासोबत पण ना, जे बंकिमचंद्र चॅटर्जीचं वंदे मातरम हे जे गीत होतं, वंदे मातरम, ते पण अडॉप्ट करण्यात आलं 24 जानेवारी 1950 मध्ये. ठीक आहे. आणि ते कोणत्या कादंबरीत होतं, वंदे मातरम, आनंद मठ या कादंबरीमध्ये होतं. ठीक आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं खरं नाव कालच सांगितलं मी, नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केला, पण रामकृष्ण किशन मठ नाव होतं अगोदर त्यांच्या मिशनचं. त्याच्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशन असं नाव केलं. ते काय म्हणतात, 1886 साली रामकृष्ण मठ आणि 1897 साली रामकृष्ण मिशन. ओके, झालं हे स्वामी विवेकानंदचं. चलो, बऱ्यापैकी आपला डाटा खूप झालेला आहे आज. एक 25 प्रश्न तर घेतो आपण, त्यात 200 माहित्या मिळतात असं मला वाटतं. 200 नसतील, एक 50 माहित्या मी देत असेल असं वाटतं. ठीक आहे.
नॉलेज घेत चला, ते कामीच येणार आहे कोणत्याही एक्झाममध्ये. ओके. सो प्रॅक्टिस करा, चांगली प्रॅक्टिस करा, प्रत्येक विषयाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. इट्स मेक यू परफेक्ट, इट विल मेक यू परफेक्ट. ठीक आहे. अनुभवावरून सांगत आहे भाई, बाकी माहिती नाही. बाकी मी अजून काही बनले नाहीये. जेव्हा बनेल तेव्हा बघ मी सांगेल की माझा वे काय होता बाकीच्या पण विषयामध्ये. ठीक. अजून काही वाटत असेल काही कसं वाटलं लेक्चर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगत चला. त्याच्यामुळे मला अजून प्रेरणा मिळते की यस, भारी कोणीतरी आपल्याला सपोर्ट करते, छान वाटतं. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग लेक्चर, आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा एकदा. जय हिंद.